ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। बोगस शिक्षक भरती करायची, संस्थेने काढायचे, नाटक करायचे, त्या कर्मचाऱ्याने हायकोर्टात पिटिशन टाकायची, सरकारी वकील मॅनेज करायचे, कोर्टातून शिक्षण विभागाने कागदपत्रे तपासून निर्णय घ्यावा असे आदेश काढायचे, भाडखाऊ शिक्षण उपसंचालकाने कोर्टाचा निकाल म्हणून कामावर रुजू करायचे, मागील फरक काढून द्यायचा असा खेळ नाशिक विभागात सुरू आहे। असे निकाल लावणाऱ्या टोळ्या जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक विभागात तयार झाल्यात। कोर्टाच्या नावाखाली बोगस भरती करायची, यात शिक्षण विभागाचे उपसंचालक तुकाराम सुपे, रामचंद्र जाधव, प्रवीण हिरे, नितीन उपासनी, नितीन बच्चाव, किरण कुवर, वैशाली झडकर, बीबी चव्हाण यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून कोर्ट आदेशाचाही अवमान केलाय। या प्रकरणी हायकोर्ट व सुप्रीम कोर्टात तक्रारी दाखल झाल्या असून हायकोर्टातून भरती झालेल्या सर्व शिक्षण कर्मचारी भरतीची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे। हायकोर्टाने बहुतांश निकालात शिक्षण विभागाने कागदपत्रे नीट तपासून गुणवत्तेच्या आधारावर निर्णय घ्यावा असा निकाल दिलाय, पण शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी निकालाचा दुरुपयोग करून या बोगस भरतींना मान्यता दिली आहे। ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणण्यासाठी शासनाकडे तक्रार करण्यात आली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनाही निवेदन देण्यात आले आहे। बोगस शिक्षक भरती करणारी दलालाची टोळीची यादी शासनाकडे देण्यात आली आहे। या भ्रष्ट शिक्षण उपसंचालक यांचे फोन रेकॉर्ड तपासण्याची मागणी करण्यात आली आहे। यात उपसंचालक कार्यालयातील दिनेश देवरे तर स्टेटस ठेवून हे बोगस काम मी केले असे जाहीर करत इतका नंगा नाच या शिक्षण खात्यात सुरू आहे। हा सर्व प्रकार तक्रारीत नमूद करण्यात आलाय। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।